आपल्याला कल्पना आहे की विकासाच्या संदर्भात विशेषतः एकदा मला विचारलं की समजा दादा त्या ठिकाणी जर मंत्री झाले नसते तर काय झाले असते, मी बोलताना म्हटलं त्यांच्यात शिस्त तर पोलीस सारखी आहे, कदाचित पोलीसमध्ये घेतले असते. हाडाचे शेतकरी आहेत तेव्हा कदाचित शेतकरी झाले असते. पण नंतर मग माझ्या डोक्यात विचार आला की दादा निश्चितपणे या ठिकाणी बांधकाम इंजिनियर झाले असते. कारण बांधकामाच्या संदर्भात अगदी छोट्यातल्या छोट्या बारीक बारीक गोष्टींमध्ये जाणं, सरकारी काम उत्तम गुणवत्तेचं झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह. सकाळी 6 वाजता साईटवर जाणार, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवणार आणि त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी शोधून काढणार. हे असं काय, हे तसं काय, हे काय वापरलंय, याची किंमत किती आहे. आणि म्हणून जी जी बांधकामं दादांच्या देखरेखीखाली झाली, आपण जर बघितली तर एक सरकारी बांधकामाचा खाक्या असतो, त्या खाक्यातली ती बांधकामं वाटत नाही. ती बांधकामं ही एखाद्या खाजगी बांधकामाला लाजवतील अशा प्रकारची बांधकामं आहेत. आणि कधीकधी दुर्दैव काय असतं बघा की दादांनी स्वतः पाठपुरावा करून ज्या मेडिकल कॉलेजची वीटन वीट ठेवली, दुर्दैवाने शेवटी त्यांचा देह त्याच मेडिकल कॉलेजमध्ये आपल्याला न्यावा लागला. यापेक्षा मला असं वाटतं दुर्दैवी अजून काही असू शकत नाही. त्यांचा दर्जा आणि सौंदर्यसृष्टी ही खरोखर अतिशय चांगली होती. खरं तर कोविडच्याही अभूतपूर्व संकटामध्ये दादा पूर्णपणे मैदानात होते. आपल्याला कल्पना आहे की त्या काळामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते, पण खंबीरपणे राज्याचे अर्थमंत्री म्हणून आणि अर्थमंत्र्याच्याही पलीकडे ही आपली जबाबदारी असं समजून या संपूर्ण कोविडच्या काळात सरकारची बाजू योग्य पद्धतीने मांडणं असेल, सरकारचे निर्णय योग्य होतील या दृष्टीनं काम असेल, या सगळ्या गोष्टी दादांनी केल्या. त्यामुळे मी असं म्हणेन की महाराष्ट्राने एक नेता गमावला, एक प्रशासक गमावला, मी वैयक्तिक एक मित्र गमावला.